आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा एक घरगुती उपाय ज्यामध्ये घरातील 2 ते 3 वस्तूंचा आपण वापर करणार आहोत आणि या चमत्कारी गाठोड्यामुळे तुमचा कितीही जुना त्रास अगदी कायमचा दूर होईल। एवढी पॉवरफुल रेमेडी आहे, नक्कीच एकदा ट्राय करून पहा। यामुळे तुमचे पायदुखी, गुडघेदुखी, संधिवात, हातापायाला मुंग्या येणे, तळपायाची आग पडणे, टाच दुखणे किंवा टाचाला भेगा पडणे, त्यासोबतच दोन्ही बोटांमध्ये जो गॅप असतो त्यामध्ये खास सुटणे किंवा अगदी नासल्यासारखं होणे, असा जर त्रास तुम्हाला काही होत असेल किंवा इतर कोणता जर त्रास असेल तो अगदी सहज आपण दूर करू शकतो घरगुती पद्धतीने। यामध्ये कोणतेही नुकसान होणार नाही, कारण की आपण दुर्लक्ष करतो थोडेफार पाय दुखायले तर, पण आजच हा उपाय करा, कारण की तुमच्या पायावरती पूर्ण तुमच्या शरीराचं ओझं पडतं आणि पायामध्ये काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच आपल्याला अगदी एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला देखील खूप जास्त अवघड होऊ शकतं। थोडंसं चाललं की पाय दुखतात, अगदी हा त्रास असह्य होतो आणि आपण गोळ्या औषध घेतो पण थोडाफार फरक पडतो। जास्त गोळ्या औषध घेतले तर नक्कीच त्यामुळे आपल्या किडनीवरती दुष्परिणाम होतो, भरपूर त्रास व्हायला लागतात। त्यामुळे आजच गोळ्या औषध घेणं बंद करा आणि हे घरगुती उपाय वापरा, जेणेकरून तुम्हाला याचा चांगलाच फायदा होईल। आणि अगोदरच्या काळामध्ये असेच घरगुती उपाय करून हे त्रास घालवले जायचे। हा माझ्या आजोबांनी मला सांगितलेला उपाय आहे, त्यांना फायदा झाला, तुम्हालाही नक्कीच होईल। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला लागणार आहे अद्रक। तर अद्रक आपण घेणार आहोत खिसून। अगदी सर्वांच्याच घरी अद्रक असते आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे, वेगळं असं काही सांगायला नको की अद्रक किती जास्त गुणकारी आहे। तर इथे मी अशी थोडीशी अद्रक खिसून घेतलेली आहे आणि त्यानंतर याला तुम्ही असं खलबत्त्यामध्ये बारीक देखील करून घेऊ शकता। तर इथे अद्रक कमी जास्त जरी झाली तरी काहीच हरकत नाही। तर पाहू शकता थोडंसं 1 चमचाभर मी अद्रक खिसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे। इथे आपण काळे मिरे साधारण 4-5 घ्यायचे आहे, जास्त आपल्याला इथे लागणार नाहीत, कारण की काळे मिरे देखील खूप जास्त गरम असतात आणि प्रत्येकाच्या मसाल्यामध्ये आपण घरी ठेवतोच, वापरतो, तर ते देखील आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत। अगदी पावडर करायचं नाही, एका काळे मिऱ्याचे 2-3 तुकडे जरी झाले तरी चालतील। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे लवकरात लवकर तुमच्यासाठी तो मला व्हिडिओ घेऊन येता येईल। तर इथे आपण आता अद्रक बारीक केली, काळे मिरे थोडे बारीक करून घेतले। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर तेल इथे आपल्याला वापरायचं आहे मोहरीचं। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर इथे तुम्ही वापरू शकता तिळाचं तेल। जर तुमच्याकडे तिळाचं तेलही नाही तर तुम्ही इथे एरंडीचं किंवा कोकोनट ऑइल वापरा, पण तसं तर एरंडीचं, मोहरीचं किंवा तिळाचंच तेल चांगलं असतं। त्यानंतर कोकोनट ऑइल एक सेकंड ऑप्शन आहे जर तुमच्याकडे नसेल तर। त्यानंतर आपण याला गॅसवरती ठेवलं होतं, गरम करून घेतले काळे मिरे थोडे आणि गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकलेली आहे अद्रक। आता अद्रक देखील आपण यामध्ये अशी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि याला आपण 2 पद्धतीने वापरू शकतो आणि ते कसं वापरायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्या अगोदर इथे पाहू शकता याला आपल्याला असं पूर्ण काळं कुट्ट करायचं नाही, थोडंसं आपण याला असं लालसर करून घेणार आहोत आणि हे छान असं लालसर झालं की आता गॅस बंद करायचा। आता सध्या हे खूप जास्त असं गरम आहे, याला आपण थोडंसं कोमट करणार आहोत। तेल फक्त आपल्याला कोमट करायचं आहे आणि ही जी अद्रक आहे ती आपण लगेचच गरम असतानाच वापरायची आहे। आणि यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ऍड करायची आहे, ती म्हणजे कापूर। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर काही हरकत नाही, पण कापूरचे देखील भरपूर फायदे आहेत आणि अगदी सर्वांच्या घरी असतो, त्यामुळे थोडासा कापूर बारीक करून यामध्ये नक्की टाका। त्यानंतर इथे मी एक कॉटनचा थोडासा पातळ असा कपडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही अद्रक गरम अशी यामध्ये ठेवलेली आहे। आता आपण याचं एक छोटंसं गाठोडं तयार करणार आहोत। इथे तुम्ही याला गाठ मारून घेऊ शकता किंवा एखादा रबर दोरी जरी लावली तरी चालेल। आता हे जे खूप गरम अशी यामध्ये अद्रक आहे त्याला आपल्याला थंड होण्या अगोदरच वापरायचं आहे आणि थोडंफार जर थंड झालं तर परत गरम तव्यावरती हे गाठोडं गरम करून घ्या आणि नंतर वापरा। तर त्यानंतर पाहता तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल, टाचदुखीचा त्रास आहे, तळपायाची आग होते, पाय दुखतात, पिंडऱ्या दुखतात, तर त्यासाठी तुम्हाला जिथे त्रास आहे त्या ठिकाणी असा याचा उपयोग करायचा आहे। जसं की मी म्हणलं होतं 2 पद्धतीने आपण याचा उपयोग करू शकतो। इथे पहिली जी पद्धत आहे ती अशी, जिथे तुम्हाला त्रास होत आहे तिथे हे गरम गरम गाठोडं आपण अशा प्रकारे थोडंसं दाबून घेणार आहोत। जास्त दाबायचं नाही, फक्त थोडंसं ठेवायचं आणि नंतर उचलायचं। आता जसं गुडघेदुखीचा त्रास असेल, गुडघा सुजला असेल, हातापायाची बोटं सुजतात किंवा संधिवात आहे, तर जिथे तुम्हाला त्रास वाटत आहे त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे हे गाठोडं थोडंसं फिरवून घ्या। खूप छान आराम वाटतो, शेकल्यासारखं होतं।
आणि हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे। असं नाही की सुरुवातीला तेल लावा नंतर हे गाठोडं वापरा, अजिबात नाही। सुरुवातीला ही प्रोसेस नक्की करा आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल लावून तळपाय चोळून घेणार आहोत। तुमच्या जर तळपायाला मुंग्या येत असतील, आग पडत असेल, बोटांमध्ये जर तुम्ही जसं बऱ्याच वेळा पाहिलं असेल खाजवल्यासारखं होतं आणि लगेचच तिथे दुख होतं, नासल्यासारखा तो भाग होतो आणि खूप जास्त त्रास होतो, चप्पल घातल्या जात नाही, सॉक्स घालता येत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय खूप कामी येणार आहे। तर याला आपण असं चोळून घेणार आहोत। त्यानंतर तुमच्या जर टाचदुखीचा त्रास असेल तर टाचाला देखील तुम्ही व्यवस्थित चोळून घ्या। त्यानंतर हे कोमट तेल आपल्याला इथे वापरायचं आहे। तुम्हाला जर पायदुखीचा त्रास असेल तर इथे हे तेल लावणं खूप गरजेचं आहे आणि हे तेल आपण जे तयार केलेलं आहे खूप छान गरम असतं, यामुळे आपली जी नसा आहेत त्या छान मोकळ्या होतात, खूप छान रिलॅक्स फील होतं आणि जास्त दाबून चोळायचं नाही, हळूहळू फक्त आपण असं याला चोळून घेणार आहोत। हा भाग खूप जास्त दुखायला लागतो थोडंसं जरी चाललं तरी, तर इथे देखील तुम्ही याला असं तेल लावून चोळून घ्या। हे तेल तुम्ही कुठेही वापरू शकता, चोळण्यासाठी खूप छान आराम भेटतो आणि भरपूर बनवून ठेवू शकता। फक्त थंड तेल वापरायचं नाही, थोडंसं कोमट करूनच प्रत्येक वेळी वापरायचं। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी। तुरटी ही अगदी सर्वांच्या घरी भेटते आणि तुमच्याकडे नसेल तर किराणा दुकानामध्ये अगदी स्वस्तात तुरटी भेटते। फक्त 2 रुपयाची तुरटी जर तुम्ही आणली तर 4 ते 5 वेळा तुम्हाला याचा उपयोग करता येईल, एवढी जास्त येते। आणि त्यानंतर इथे तुरटीचे मी 2 छोटे खडे घेऊन त्याला बारीक केलेला आहे, जास्त बारीक पावडर करायची गरज नाही। आणि यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे मीठ टाकायचं आहे, मोठे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। तुमच्याकडे जर मोठं खडी मीठ असेल तर ते घेतलं तर अजूनच चांगलं। त्यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एक भांड मी इथे घेतलेलं आहे, यामध्ये कोमट पाणी मी सुरुवातीला टाकलं होतं आणि थोडं गरम पाणी देखील यामध्ये मी टाकत आहे। तर अगदी बॅलन्स आपण पाण्याचं ठेवलेलं आहे, म्हणजे जेवढं सहन होईल तेवढं गरम पाणी घ्या आणि त्यानंतर आपण जे तुरटीचं आणि मिठाचं पावडर केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित याला मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण जे पायाची अगोदर छान चोळून घेतलं किंवा तेल लावलं किंवा एक छोट्याशा गाठोड्याने खूप छान आपण शेक दिला, त्यानंतर आपल्याला लगेचच इथे ही प्रोसेस करायची आहे। असं नाही की खूप वेळ लावला, अर्धा एक तासानंतर हे करत आहात, अजिबात नाही। 10 मिनिटात ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे, तरच फायदा होतो। आणि कोमट पाण्यामध्ये फक्त पाय सोडून बसायचे नाही, तशा प्रकारे पायाची हालचाल करायची। तुमच्या जर पायाची खाज सुटली असेल, पाय खाजवत असतील किंवा तळपायाला आग पडते, बोटांमध्ये जसं सूज येते, सांधेदुखीचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास, पायदुखीचा त्रास, सर्व त्रास दूर होतो। फक्त तुम्हाला हे 15 दिवस करायचं आहे। यामुळे तुमच्या जर टाचेला भेगा पडत असतील तर त्या देखील पडत नाहीत, खूप छान पाय सॉफ्ट होतात। आणि पाहू शकता माझे पाय खूप छान सॉफ्ट आहेत, अजिबात मला पायाचा त्रास होत नाही, कारण की नेहमी मी हे करते। अगदी घरगुती उपाय आहे, कधीही तुम्ही करू शकता, अजिबात नुकसानही नाही, खर्चही नाही, होईल तर फायदाच होईल। आणि यामध्ये आपला अजून एक फायदा होतो की आपलं पेडिक्युअर होतं, अजिबात पार्लरला जायची गरज पडत नाही। तुमच्या जर पायावर सूज आली असेल, गुडघेदुखीमुळे गुडघ्यावर सूज असेल, ते देखील उतरते, रात्री छान झोप येते। व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। थँक्यू।